नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई 9,61,000चा मुद्देमाल जप्त सराईत घरफोड्या अटकेत। स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 9,61,817 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे नागपूर ग्रामीण परिसरातील अनेक घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले आहेत। माननीय हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण तसेच अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 5 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक कन्नान उपविभागात उघडणं झाल्याने गुन्ह्याचा तपास करीत होते। दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील 3 सराईत घरफोडे नागपूर भंडारा रोडवरील मौजा उमरी फाटा येथे संशयास्पदरित्या बॅग घेऊन वाहनाची वाट पाहत उभे आहेत। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला। घटनास्थळी 3 इसम मोठी ट्रॅव्हल बॅग व एक लहान बॅग घेऊन उभे असल्याचं आढळून आले। पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफितीने आरोपी सुनील कैलास सिंग बिरनाल वय 30 वर्ष राहणार गंधावानी जिल्हा धार मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले। पंचासमक्ष आरोपींच्या बॅगेची तपासणी केली असता घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम आढळून आली। पोलिसांनी घरफोडीची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या 2 साथीदारांसह मौदा, रामटेक, बोरी, बेला, कन्नान, कोंढाळी, काटोल आणि जलालखेडा परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 76.21 ग्रॅम सोने किंमत 9,14,520 रुपये, 143 ग्रॅम चांदी किंमत 35,797 रुपये, 10,000 रुपये रोख रक्कम तसेच घरफोडीचे साहित्य आणि बॅग असा एकूण 9,61,817 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 131/3, 131/4 आणि 305 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे नागपूर ग्रामीण परिसरातील अनेक घरफोडींच्या घटनांचा उलगडा झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर।